नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायी व अवाजवी घरपट्टीवाढीच्या निषेधार्थ तसेच ही वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज महानगरपालिका मुख्य इमारतीसमोर वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने जोरदार बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा तसेच घरपट्टी वाढीचे समर्थन करणारे माननीय पालकमंत्री, आमदार आणि नगरसेवक यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे निमंत्रक व सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश साखळकर, माजी नगरसेवक श्री हनुमंतराव पवार, माजी नगरसेवक श्री वि. द. बर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री पद्माकर जगदाळे, काँग्रेस पक्षाचे नेते श्री रवींद्र वळवडे, माजी नगरसेविका सौ ज्योती आदाटे, मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी नगरसेवक ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बाळासाहेब मासुले, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन मिरजकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड उमेश देशमुख, जनता दल सेक्युलर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर जयपाल चौगले, माजी नगरसेवक श्री हरिदास पाटील, माजी नगरसेवक श्री योगेंद्र थोरात, मराठा सेवा संघाचे श्री नितीन चव्हाण, शिवसेना पक्षाचे नेते श्री सुरेश टेंगले, काँग्रेस पक्षाचे नेते व माजी नगरसेवक श्री प्रमोद सूर्यवंशी, जनता दल सेक्युलरचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री शशिकांत गायकवाड, शिवसेना पक्षाचे नेते श्री उत्तमराव कांबळे, ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव श्री मोहन जगताप, इंजिनियर रविकुमार पाटील, ग्राहक पंचायतचे डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, जय हिंद सेना पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री नईम शेख, सामाजिक कार्यकर्त्या मीरा सिंहासने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री रुपेश मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते श्री महेश सागरे, माजी नगरसेवक कॉम्रेड शंकर पुजारी, पानपट्टी असोसिएशनचे राज्यनेते श्री अजित सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष श्री आकाश माने, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड विजय बचाटे, श्री रत्नाकर गोंधळी, श्री विजयकुमार कांबळे, श्री राहुल पाटील, कॉम्रेड इब्राहिम पेंढारी, श्री आनंद देसाई, श्री विवेकानंद मिरजकर, श्री तोहिद फकीर, श्री दादासाहेब कोळेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.